4 पैसे दानपेटीत टाकले की आपल्याला हक्क वाटतो देवाने आपलं ऐकावं, आपण मागण्या पुरा कराव्या त्याचा. अरे माणसं देवासमोर निखळ मनाने हात जोडू शकत नाहीत, ती माणसं व्यवहारात माणूस की कुठून आणणार? हे जे तुमचं बोलणं आहे, तुमचे विचार आहेत ना, हेच मुख्य तुमच्या चिडचिडीचं कारण आहे. त्यामुळेच तुम्ही जगाकडे फक्त नकारात्मक दृष्टीने बघता, दुसरं काही नाही. आणि म्हणूनच तुम्ही अजूनही जगात एकट्या आहात. मी एकटी का आहे याच्यावर खास मत व्यक्त करायचा अधिकार मी तुम्हाला दिलेला नाहीये मिस्टर रत्नपारखी. रादर तो हक्क कोणालाच नाहीये. काय माहितीये हो तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल? काय माहितीये माझ्याबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल काय माहितीये? काही नाही ना? पण कसं काय बोलू शकता तुम्ही माझ्या आयुष्याबद्दल? आज माझ्या नजरेतून तुम्ही पार उतरलात मिस्टर रत्नपारखी. ज्या व्यक्तीबद्दल, जिच्या भूतकाळाबद्दल आपल्याला काहीही माहित नाही, तिच्यावर तुम्ही असे आरोप कसे करू शकता? नाही गायत्रीजी, आबांना असं नव्हतं म्हणायचं. त्यांना फक्त एवढंच म्हणायचं होतं की मला कुठल्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन नको आहे आणि कोणाकडूनही. जे माझ्याबद्दल वाटत होतं ते बाहेर आलेलं आहे. माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते मला कळलेलं आहे. तुम्ही जाऊ शकता प्लीज प्लीज. तुमच्या भूतकाळाचा मी आदर करतो. ज्याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं त्याबद्दल मी बोलायला नको होतं, मान्य आहे मला. पण तुमचं जे जगाविषयी मत आहे ते बदलण्याचा मी प्रयत्न करणार नाही. तुमचं जे मत आहे ते असेल, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण तुमचं जे माझ्याबद्दल मत आहे ते अतिशय अयोग्य आहे, एवढंच मी सांगेन. मी कोणाच्याही गैरसमजाला खत पाणी घातलेलं नाही आणि घालणारही नाही. या उपर तुम्हाला इथून जायचं असेल तर माझं काहीच म्हणणं नाहीये.